नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 22 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुनला आता प्रियाच्या रूममध्ये ते गाठोडं सापडलेलं असतं, त्यामुळे तो त्यावरच विचार करत असतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो, मधुभाऊंच्या घरातून स्वतःचं गाठोडं चोरी करायचं आणि ते सासरी घेऊन येऊन लपवणं. आणि तो असा विचार करत असतो की जर ती स्वतःचंच गाठोडं तिच्या सासरी लपवू शकते, तर मग तिने सायलीचं गाठोडं तिच्या माहेरी लपवलं असेल का? त्यानंतर सायली घराच्या बाहेर आलेली असते. त्यावेळी तिला तिथे अश्विन आणि प्रिया कुठेच दिसत नाहीत. तर ती विचार करत असते की हे दोघे कुठे गेले असतील. माहेरी तर गेली नसेल ना प्रिया तिच्या. इकडे प्रियाने स्वतःला पेटवून घेतलेलं असतं आणि ती प्रतिमाला म्हणत असते, आई मी जळणार आहे. तर प्रतिमा म्हणत असते, अगं तन्वी तू हे काय केलंस? प्रियाला तर अजून हे काहीच झालेलं नसतं. तिने फक्त खाली आग लावलेली असते आणि ती मागे उभं राहूनच म्हणत असते, आई आई मी मरणार आहे अगं. अश्विन आणि सुमन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. ते पाणी आणून त्यावरती टाकत असतात. परंतु प्रियाच्या अशा वागण्यावरून तर हे लक्षात येतं की हा सगळा तिचा नाटक असतं आणि ते असंच नाटक करत असते की आई मी मरणार आहे, आई मी मरणार आहे. त्यावेळी मात्र प्रतिमा तिला म्हणते, तू ये घरात, राहा घरातच. इकडे सायली अर्जुनला सांगत असते, आपल्या बागेमध्ये अश्विन भाऊजी आणि प्रिया नाही आहेत. ते इथे नाही आहेत म्हटल्यानंतर ते कुठे जाणार आहेत? ते रविराज काकांकडेच जाणार. आपण दोघेही निघूया तिकडे चला, असं म्हणतच ती अर्जुनला रविराजच्या घरी घेऊन जायला निघते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.